झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। मीटर बसला म्हणजे रात्री 12 वाजता तुमचा चार्जिंग संपला ते रात्री 12 वाजता लाईट तुमची ऑटोमॅटिक बंद होते। हे अमानुष छळ महाराष्ट्रातील जनतेचा चालू आहे। विरोधी पक्ष म्हणून जे लोक बोलत होते ते सगळे आज त्यांच्या दावणीला बांधले। एकमेव विरोधी पक्ष काँग्रेस असा आहे की जो त्यांच्या दावणीला गेलेला नाही, त्यांच्याकडे जात नाही, त्यांना झुकत नाही, त्यांना सलाम करत नाही आणि विरोधामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका बजावण्याचं काम ते अतिशय प्रभावीपणाने चालू ठेवलेलं आहे। आणि म्हणून आम्ही राहुल गांधींचं काहीतरी देणं लागतोय। एवढा मोठा लढा त्यांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सबंध कानाकोपऱ्यामध्ये उभारला, ओबीसींचा उभारला, दलितांचा उभारला, मुस्लिमांचा उभारला, तमाम जनतेच्या प्रश्नावरती राहुल गांधी या ठिकाणी धडपडत आहेत। आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यांचं काहीतरी देणं लागतो। त्यांची खासदारकी गेली ओबीसींच्या प्रश्नावर, घर गेलं, राहुल गांधी ने त्याला संयमानं उत्तर दिलं, आप मेरा कितना भी इंसल्ट करो लेकिन मैं इससे पीछे हटूंगा नहीं, जाति गणना करते रहूंगा, करके दिखाऊंगा मैं। हे स्टेटमेंट त्यांनी केलं। आज त्यांच्या पद्धतीने आणि म्हणून त्याच्यातून काहीतरी उत्तरदायित्व आम्हाला मिळावं, त्याचा सत्कार करण्याची संधी मिळावी म्हणून येत्या जून मध्ये ओबीसी विभागाच्या वतीनं आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं राहुल गांधी यांचा सत्कार आणि एक ओबीसी मेळावा जून मध्ये या ठिकाणी होतो आहे। आम्ही निमंत्रित केलेला आहे। तारीख आल्यानंतर आपल्याला लवकरच कळेल। मोठा मेळावा या ठिकाणी करण्याचं आमचं ध्येय धोरण आहे। आपण मीडियाच्या लोकांना माझी विनंती आहे की आमचं हे जे म्हणणं आहे की तुमच्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये तुमच्या माध्यमातून असेल किंवा इतरांच्या माध्यमातून असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून हे आमचं म्हणणं लोकांच्या पर्यंत जावं अशा पद्धतीची अपेक्षा मीडियाच्या माध्यमातून मी अभ्यास करतो। जर तुम्हाला काय एनी क्वेश्चन्स जर काय असेल तर तुम्ही विचारा। आजपर्यंत अशा घोषणा केल्या तशीच घोषणा आहे का हे आम्ही केंद्र सरकारला विचारण्यासाठी दबाव मिळावा त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। एजन्सी नाही कसं करणार आहे हे तुमच्याकडे काही नसल्यामुळे आमच्या मनामध्ये शंका आहे की निवडणुकीचं बिहारची निवडणूक असेल किंवा लोकांची मनं डायव्हर्ट करण्याचा हेतू असेल, त्यामुळे तुम्ही ही घोषणा केली का काय ही शंका आमच्या मनामध्ये आहे। म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी खरोखर करणार आहे का तुम्ही, नाहीतर पुन्हा आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल। याच्यासाठी आम्ही तो मेळावा जून मध्ये घेतलेला आहे। दॅट इज द क्लिअर पिक्चर। काय करायचं करू देता, आम्ही समोर आहे बस 1921 ला जनगणना झाली। 96 वर्ष होते। 2010 साली मनमोहन सिंगनी इंपिरियल डेटा तयार केलेला आहे। सामाजिक मागासलेपणा म्हणजे नेमकं काय हा डेटा तयार आहे त्यांच्याकडे। त्याच्यावर सुद्धा ते आता आरक्षण घेऊ शकतात, त्यांना ते करायचं नाही, आरक्षणच द्यायचं नाही। सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण हे डेटा तयार आहे, तो आम्हीच केलाय 2010 ते 2014। ते दाखवत नाही आता जे तुम्हाला सांगितलंय हे तरी तुम्ही सांगा की बाबा यामुळे आम्ही पुढे सांगा तरी पुढे ढकलतो, पण ते पण नाही। या विषयावर पुढे शब्द करतात, त्यांना माहिती आहे की आम्ही घेऊ शकत नाही। या तिन्ही सरकारमध्ये एक तरी एक पण नाही। तो शिरसाट दोन्ही हाताने ठोकतोय, माझे सगळे पैसे गेले, अजित पवार पळवले, मंत्र्यांच्या मध्ये प्रचंड मतभेद आहेत। उद्या जर हे सरकार पडलं तर आश्चर्य वाटायला नको, इतकी वाईट असं आहे की CWC म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटी जी उच्च कमिटी आहे, राष्ट्रीय अध्यक्षांपेक्षा सुद्धा मोठी कमिटी आहे, अशा कमिटीमध्ये राहुल गांधींचा भावी पंतप्रधान असा कुठेही उल्लेख झालेला नाही। परंतु नाही म्हणजे हे ऑफ रेकॉर्ड सांगतो तुम्हाला, युट्यूबवर काय घडले काय CWCचा मेंबर नाही मला माहिती, पण जनतेचं म्हणणं आहे, जनतेच्या मनातलं भावी पंतप्रधान आहे। माझ्या हिशोबाप्रमाणे एक 3 लोकांना तिकीट मिळालं आणि विधान 100% प्रश्न नाही। इथं आघाडीमध्ये हा विषय आघाडीमुळे अडचण निर्माण झाली। स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळालं घेणार आम्ही घेणार स्थानिक स्वराज्य संस्थेला आम्ही घेणार ऑलरेडी 27% आरक्षण आहे, त्यामुळे 27% मध्ये आम्ही बसतो, घ्यायचं गरजच नाही। पाण्याचे जर होतं ते मागला तिथे उभा राहावं। महिलांच्या बाबतीमध्ये आम्ही केलेलं आहे, लाईट बिलाच्या बाबतीत आता सुद्धा तुमच्यासोबत तेच मागणी
जर त्यांनी आता हे काय महिन्यामध्ये जर नाही केले तर आमचा मेळावा करून आम्ही त्यांच्यावर दबाव टाकणार आहे. दबाव टाकून सुद्धा काही केलं नाही तर जनआंदोलन ह्या सगळ्या प्रश्नावर काँग्रेस आणि ओबीसी वाद हे महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन उभा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. कारण मला सुप्रीम कोर्टाने जसं मुस्काटीत मारल्या तशा आम्हाला तर कारण हे निर्णय घेण्याची ऍडजस्टमेंट केलेली शक्य आहे. त्याच्यापेक्षा याला काही म्हणता येत नाही. विचाराचं सरकार नाही, कष्टानं आलेलं सरकार नाही, मेहनतीनं आलेलं सरकार नाही, पक्षाने जनते ठिकाणी कुठे यादी त्याच्यामध्ये आम्ही संधी दिली सरकारचे